हॅलो 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 हा आता थोडीशी बुवाला जरा मजा येते आहे ना. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बघा मित्रांनो बक्षीस आलेला आहे. कमलेश भातडे गरजुले ब्राह्मणवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. शागिरी मानाचा मुजरा करतो असेल या ठिकाणी. बघा मित्रांनो म्हणजे श्री गांगेश्वर मित्र मंडळ पिंदवली निवेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेली आहे. चोरून चोरून घेतो मित्रांनो निश्चित 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आणि बघा मित्रांनो भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीनं नाव सांगा दादा. भातडे ब्रदर्स पाताळी ब्रदर्स दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि फरमाईश आलेला आहे की जो माझा या वर्षीचा मुंबई रंगमंचावरचा गण आहे या धरणीवर शेतकरी. निश्चित मित्रांनो आता जसा जसा टाइम भेटेल तशी तशी फरमाईश घेतो मित्रांनो. डीसी घाणेकर एक फुल वाहतो सोके. आता रातभर बोला फरमाईशच घ्या ना. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्मान्य आदरणीय कृष्णाजी भामटे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. आता बघा मित्रांनो निश्चित दादा साऊंड अप्रतिम लागला या. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं आम्ही लांबचं पण आम्ही तुमचंच आहोत. आणि असा दयालोक ठेवा. बघा जीवन भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केलेला आहे. पण बुवा तुम्ही मगाशी बोललात बुवा म्हणाले की म्हणतात आज जीवन भुवांचा अवतार दाखवतो अवतार दाखवतो. अहो मेल्यानं तुमचा श्यामाचा अवतार झालाय बुवा. मग अवतार जर तुम्हाला आज दाखवायचाच होता ना बुवा हा आलेला जो जनसागर आहे आलेला समाज आहे बुवा तो तुमचा अवतारच बघायला होता है ना. बुवा म्हणतात आता मी एक शब्द म्हटलं बुवा म्हणतात काय बुवा सारखा झपूक झुपूक झपूक झुपूक. अरे मेला
तुम्हाला तो साधा झापूक झुपूक पण धड बोलता नाही आला हो. बुवा म्हणतात झापूक चुपूक. बुवा काय म्हणतात आहे ना, झापूक चुपूक. बुवा आता झापूक चुपून नाही, तुम्ही झापूक चुपून या. बरोबर आहे ना? तुम्ही काय करा बुवा, आता झापूक चुपून या तुमचा. आणि म्हणून बघा निश्चित या ठिकाणी बुवानी कार्यक्रम केलेला आहे. हा बुवा म्हणतात काय म्हणले, तुझी म्हणतात पिसा काढी, तुझी साला काढी. म्हणजे ह्यांचा लांजात बहुतेक चिकनची कुठेची हो बुवा, त्या कोंबड्यांचीच पिसा काढा तुम्ही. परत बुवा म्हणतात जिमन बुवाचा नाद म्हणतात करायचा नाही बाई. तुमचा नाद करायचा म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय हो, है ना? परत बुवा म्हणतात जिमन बुवाला म्हणतात घोडं कुत्रं लावायला म्हणतात तिकं. तू अजून म्हणतात पाणी गरम आहे. बुवा तुम्हाला निकमाचा दम दाखवतो काय येतो. आणि म्हणून बघा मित्रांनो, पहिला विषय या ठिकाणी घेतोय. बुवानी स्तवन गायली. आता मी त्यांच्या स्तवनाला काही कटिंग देत नाही, कारण बुवानी मान्य केलं की बुवा असं म्हणतात स्तवनाला आणि गाण्याला कटिंग द्यायची नाही. आणि निश्चितच बुवा द्यायची नाही. पण बुवानी स्तवन गायलं. बुवा थोडस आधी गलपाटलं. बुवा म्हणतात ना झिमन बुवाचा नाद करायचं नाही बाई. झिमन बुवा गलपाटलं आहे ना. मित्रांनो खरं सांगा, म्हणजे ह्यांनी यांचा आज खरा अवतार दाखवला का हो. गवळण प्रेमात प्रेमात तुमचा गेम कसा करतो बुवा. ओ प्रेम तुमचा गेम करतो तो कसा होतो बघा. आणि बुवानी स्तवन गायलं आहे ना. हा जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. असो कोणी स्तवन गाण्याचा निश्चित सुंदर प्रयत्न केला. दादा साऊंडवाले दादा, लोकांची तिकडून तक्रार येते की तिथपर्यंत आवाज व्यवस्थित जात नाही. आणि थोडासा आउट जो आउट आहे बाहेरचा त्याचा बेस थोडासा कमी करून त्याला थोडासा बेस करा. बेस थोडासा त्याचा काढा. आणि म्हणून बघा मित्रांनो, पहिला ठोका, पहिला इंजेक्शन बुवा असं देतो. बुवा इंजेक्शन तुम्हाला एवढा जोरात देतो की खुर्चीवरनं बसून लगेच उभं राहत. बरोबर आहे ना. इंजेक्शन बुवा एवढा जोरात देतो की एका इंजेक्शनला खुर्चीवरनं बसून उभं राहा तुम्ही. असो बुवा, मी तुम्हाला तिन्ही कार्यक्रमाला बोललोय, जी आज तुमची अवस्था आहे ती निश्चितपणे बदलत नाही. ईश्वराकडे प्रार्थना करतो, गणपती बाप्पाला साकडं घालतो. बुवा नवरात्रीमध्ये मित्रांनो बुवांचा मला झोपाट या ठिकाणी होणार आहे. आडिवऱ्यामध्ये आता पुन्हा आमचा कार्यक्रम झालेला आहे. बुवा हे चॅलेंज तुमचे मी स्वीकारायला कधी पण जीवन बुवा तयार आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून बघा पहिला ठोका बुवा ना ना. बघा बुवा जीवन बुवा आता ऐका. मन को तिथं तू आलास घालून घालून. हा बघा मित्रांनो विषय का जो तुमचं मन सापडलं. अरे नको तिथं तू आलास घालून घालून. मग तुझा सामान, तुझा सामान हो जीवन बुवा. अरे तुझा सामान घुसलाय खालून, तुझा सामान घुसलाय खालून. बघा इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते अहिल्या. विषय असा आहे की इंद्रदेव गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन गेला. बरोबर आहे ना. देवांचा देव इंद्रदेव. आता योगावर ह्यांचा पण नाव असा देवेंद्र आहे बघा. बरोबर आहे मित्रांनो. पण इंद्रदेव गेला अहिल्याच्या महालात गेला आणि अहिल्याला गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन तिच्या शेतात शिकायला. बरोबर आहे ना. मग इंद्राची पत्नी त्याला असं म्हणते, माफ करा, ही अहिल्या शाप देते गौतम देवेंद्राला इंद्राला
की तू खोटं बघून आज माझ्या शरीराशी खेळलायस, बरोबर आहे ना? मग तुला शाप घे, तुझ्या अख्ख्या शरीराला खडका पडतील, भोगा पडतील, है ना? आता सामान कुसला घालून, आता अंग म्हटल्यावर त्या सगळा चापून चुकून येतो म्हणा, येतो ना? येतो ना हो? कारण तो पण एक त्यातलाच पार्ट आहे, बरोबर आहे ना? मग ती काय म्हणते, नको तिथं तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून रे. असा शाप दिल्यानंतर इंद्रदेवाच्या मित्रांनो संपूर्ण शरीराला भंग पडली. रावण दादा कळतंय ना? घेऊ ना? पण नको तिथं तू आलास घालून रे घालून, नको तिथं तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून. तुम्हाला आता नेपाली लावतो तो कसा तो बघा. परत बोल म्हणतात, परत बोफडे बोलून गेले की म्हणतात मला आज वाटलं होतं की माझ्या अपेक्षेप्रमाणे बुवा काहीतरी गवळण गातील, पण म्हणतात मला गवळण आवडली नाही बुवा, तुम्हाला आवडली नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? पण माझ्या रसिक राजाला मी गायलेली गवळण माझी आवडली. आता मित्रांनो मला खरं सांगा, मी माझ्या गवळणीमध्ये बुवाला शिवी दिली का हो? सांगा ना. आपला तो बाबू आणि लोकांचा काढता नको, खरं असेल तर खरं म्हणा. मी बुवाला असं म्हटलं का, मी जच्या जागी झ वापरला का हो? वापरला. आता बुवा तुमच्या इकडनं कानात हुंदीर मुलता आणि इकडनं तुमच्या कानात घुस मुलता. मी म्हटलं, राधा म्हणते की काना तुझा जो पाडा हरवलाय तो आहे जा वाड्याला, वाडा आणि आता खानावत त्या वाड्यात तुझा मी पाडा बांधून ठेवलाय, तो तिथे आहे बघ. तर बुवा म्हणतात, बुवा मला म्हणतात वाड्यात म्हणतात बोललो बुवा म्हणजे शाण्याला शब्दाचा मारा. मी जच लावला पण तुमचा ज तुम्हाला तुम्हीच लावून घेतला. मी बुवा जच लावला, ज जहाजातला ज, जमल्यातला ज बुवा तुम्ही लावला, बरोबर ना मित्रांनो? मी बुवा शिवी दिलीच नाही मित्रांनो. परत बघा बुवा माझ्या कटिंग मध्ये असं बोलून गेले की बघा बुवांची चाल आहे ना, मी चाल गायली होती की धक्की धक्की होत नाही गाडीचं घे, आणि बुवानी माझ्या बघा मित्रांनो गवळीची कटिंग दिली बघा, म्हणजे बुवानी चुना आले चुना
जसा लोक पाला आणि तंबाखू लावतात ना तसा बुवाने चुना कसा लावले नाही का. बुवा गवळीमध्ये म्हणतात की समजून सांगतो तुला हरी परत बुवा पुढे म्हणतात की लाज नाही या घोडीला. बुवा असं म्हणाले की म्हणतात राधेचा नवरा राधेला काय म्हणतो ते ऐका असं म्हटलं ना बुवा कटिंग मध्ये. हा मग बुवा कटिंग मध्ये शब्द काढतात बघा की समजून सांगतो तुला हरी. आता राधेच्या नवऱ्याचं नाव हरी होतं का हो. होतं काय हो बाई म्हणजे तुम्हाला मी आज सांगतो बुवा आपण लोकांना चुना कितपत लावतोय पण गाणाऱ्यापेक्षा हे ऐकणारे बुवा लय 100 पट हुशार आहेत. तुम्ही म्हणताय कवळीच्या कटिंग मध्ये की राधेचा नवरा राधेला काय सांगतो ऐका बरोबर आहे ना. मग तुम्ही बुवा असं म्हणा राधेच्या नवऱ्याचं नाव बुवा आम्ही आहोत बरोबर आहे ना. मग तुम्ही असं नाही बोललात बुवा तुम्ही म्हणाला की समजून सांगतोय तुला हरी है ना. परत बोकडे म्हणतात लाज नाही या घोडीला. आता कुठला नवरा आपल्या बायकोला घोडी म्हणालो बोलल काय हो. तो तुम्हाला घोडा लावाय नको का सांगा बुवा. कुठला बुवा आपल्या बायकोला घोडी म्हणेल. बरं ठीक आहे घोडी बोललो होते बोललो है ना. बुवा म्हणतात की लाज नाही या घोडीला दिल सोडून दिला सवारीला. बुवा तुम्ही तुमच्या वारीत आल्यानंतर त्या घोडीला म्हणजे तुम्ही राधेला बोललातच नाही मग त्या घोडीला लाज का नव्हती है ना. दिलं सोडून त्या सवारीला मग ती वाडी कुठली ती घोडी कुठली हे तुम्ही आल्यानंतर तुमच्या दुसऱ्या भागात सांगा बरोबर आहे ना. आता लाज नसायला तिला काय मेरा तुझा नाक कापला है ना. तिला काय तुझा नाक खाली केला. तिनं काय तुला प्रेमात खोली का धोका दिला मग मग तिला लाज का नाही. अहो बुवा ओ जनाब अहो तुम्ही काय बोलता है ना काय बोलता बुवा किती बोलता त्याचा तरी विचार करा ना बुवा. अरे चुना कितपत लावायचा. आणि म्हणून बुवा तुम्हाला माझी गमन नाही पटली हा असं तुम्ही म्हणताय बुवा. पण तुमच्या माझ्या गमनीची तुम्ही दिलेली कटिंग ही लोकांना बुवा एका टक्क्यांवर पटली नाही बुवा. आणि म्हणून बघा बुवांची गमन होती आम्ही सुंदर बुवाने ते आज प्रेमातच आले तो है ना. आता बुवा जर प्रेमात आहे तर त्यांना आपण मग थोडासा प्रेमातच द्यायला हवा. आणि म्हणून बुवांची गवळ होती चाल होती बुवांची. तुझे प्यार से देखने वाला तुझे अपना समझने वाला एक दिल शब्द होते बुवांचे की सातव्या अवतारी. हा बुवांचे शब्द होते गवळीचे बघा. बुवा गवळीमध्ये बोलून गेले की 7व्या अवतारात आलो तुझ्यासाठी. खाली बुवा म्हणतात 8व्या अवतारात होईन तुझा घनश्याम. म्हणून बुवा प्रेमाच्या तुमच्या गवळीला प्रेमातच कठी कशा आहे बघा बघा की 7व्या अवतारी तू आला माझ्यासाठी आहे राधा काना तुझ्याहून मोठी. वेळ गेला तो हरा वेळ गेला तो हरा का फसवल तू राधेला घनश्याम. वेळ गेला तो हरा वेळ गेला तो हरा का फसवल राधेला काही नारायण गुरव काही अंकुश गुरव तसेच अनंत नारायण गुरव विजय नारायण गुरव यांचे शिष्य अजित गुरव जाकडी शक्तीपुरातले शाहीर आहेत. याकडून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तसेच आणि वारी चालू केली तर राजेश निकम आपले गुरु असणार
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर मी शक्तिपुरामध्ये जर गायन केलं तर माझे गुरु म्हणून शाही राजेश निकम बुवा असतील. त्यांनी खाली असं म्हटलेलं आहे की लव यू राजेश बुवा. हे जे कोण दादा आहेत त्यांना लव यू टू माझ्याकडून हवा तेवढा आहे. आणि म्हणून बघा मित्रांनो, पुढचा विषय असा एक शेर देतो बुवाना आणि तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, कारण 2-3 फरमाईश आहेत त्या पण घेतो. आणि आज मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मित्रांनो आज दुपारपर्यंत अगदी प्रामाणिकपणाने रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, दुपारपर्यंत माझी कार्यक्रम करण्याची कॅपॅसिटी नव्हती. कारण हातरुणाला चिकाटलं चांगल्यावर बुवाच्या एवढा मित्रांनो अंगामध्ये ताप होता. पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या रंगभूमीवरती आपली सेवा करतोय. गरजेचे ब्राह्मणवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कमलेश दादा गुराव, कमलेश दादा पाताडे गुराववाडी, तुरवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा है ना की पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला. जिरा बुवा तुम्हाला थोडीशी देऊ का हो? पण बुवाना पप्पी नाही, बुवाना जादूची सप्पी देतो थोडीशी. म्हणून म्हणते बघा की कथाही अहो कथाही सांगतो, कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची. वा तुम्हाला कुत्रा हवाय ना, घ्या अगदी हवा तेवढा बघा की कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची. अहो या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची. एकलव्याची तपश्चर्या बंद करण्यासाठी द्रोणाचार्यांनी पाठवलेल्या कुत्र्याला एकलव्य असं म्हणतात की तू माझ्या या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्यासारखा उन्हाळ कुत्रा वर नाही करून कुत्र्याला कुत्रा माझं काय वाकडं करणार नाही म्हणून म्हणायचंय. सांगतो गुरुचा आहे विचार, गुरुचा आहे विचार, माझा गुरुजी आहे विचार. या क्षणाला सोडलेचं भांडण, या क्षणाला सोडलेचं भांडण, तेव्हा झाला कसा बेभान, झाला कसा बेभान, तेव्हा झाला कसा बेभान. खास मोडली या एक नव्याने या कुत्र्याची, खास मोडली एक नव्याने या कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची वर्णे करून मुत्र्याची. अरे कथाही या उन्हाळ कुत्र्याची, या कथाही या उन्हाळ कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची. अवतार बुवा झालेलाच आहे, पण तुमचा जो काय अवतार दाखवायचा ना बुवा, तो बुवा दुसऱ्या बारीत येऊन दाखवा है ना. आमचा नाद करायचा नाही. हा जीवन बुवाला म्हणतात घोड्याने कुत्रा लावाय म्हणतात, तुला जमणार नाही. म्हणून बुवा तुम्हाला एक शेर कसा येतो ऐका. या रसिकांची मन जिंकण्याची ताकद बुवा माझ्या घशात आहे. या रसिकांची मन जिंकण्याची ताकद बुवा माझ्या घशात आहे, आणि तुमच्यासारखे जिमान आणि जिमान बुवा माझ्या पॅन्टीच्या आतल्या खिशात आहे. हो बुवा दुसरा एक घ्या है ना. हो जिना दुसरा एक बघा की सामना तगडा करायला, बरोबर आहे ना. सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली भाजायला
चांगला तवा पाहिजे आणि राजेश बुवा सोबत बारी करायला बुवाच्या दम पाहिजे बुवा. बुवाच्या दम पाहिजे. बुवा म्हटलं अवतार अवतारच झाला बुवाचा. आणि म्हणून बघा पुढचा विषय बघा फिरो. होती ती फरमाईश अशी दादा थोडासा मॉनिटरला आवाज द्याव मला दर्पणवला वेळा. आणि म्हणून बघा मित्रांनो मगाशी जी फरमाईश आली होती की गेल्या वर्षी मुंबई रंगमंचावरती जे माझं काही टायटल सॉन्ग राहिलं होतं त्याला मित्रांनो एवढं काय तुम्ही प्रेम दिलं एवढं काय त्या गाण्याला आपल्या हृदयात जागा दिली आणि ते टायटल सॉन्ग या ठिकाणी घेतोय. 2-3 फरमाईश आहेत त्या मित्रांनो एका अंतरेज मोकड्याच्या घेतोय. एक गाणं गाऊन माझी बारी या ठिकाणी संपवतोय. बरोबर आहे ना बुवा? कारण लोकांना उद्या सकाळी आहे ना कामाधंद्याला जाणारे लोक आहेत गोरा बिरा सोडायचे आहेत. आणि म्हणून बघा चोरून चोर ना एक पाखरू लाजत गाण्याच्या वरातीच माझ्या मनात वाजत धक्क्यात पावलानं माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली धक्क्या पावलानं राहिली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली यंदा याव माझं नाव साजनीच्या उखाण्यात यंदा यावा माझा नाव साजनीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरू नाचत गाण्याच्या वरातीत माझ्या मनात वाजत. एवढं बुवा पुढचा विषय अजून तुमच्यासाठी येतोय. इंद्राची कथा करतोय बुवा माझ्या मागण्या या माझ्या मागण्या या म्हणून म्हणतोय की पतिव्रतेला भोगवन ती कडी लावून दाराची अहो पतिव्रतेला भोगवन
कडी लावून दाराची मग साधी नका तुम्ही समजू ओ चपून चुपून साधी नका तुम्ही समजू आधी अवलत बाराची दुसऱ्याच्या बायकोच्या अंगावर हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय? ही काही साधी सुधी असेल काय ती? दुसऱ्याच्या बाईवर हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही हो. त्याला कालीच पण वागाचा असावा, बरोबर आहे ना? पतिव्रतेला भोगवलं कधीला गुणदाराची, पतिव्रतेला भोगवलं कधीला गुणदाराची, साधी नका तुम्ही समजू आधी अवलत बाराची, साधी नका तुम्ही समजू आधी अवलत बाराची. मरतो नातीचा लोकांच्या घरात शिरतो, गौतमाचं गेला रूप आढळतो, गौतमाचं गेला रूप आढळतो, मनामध्ये नारीला म्हणतो अशी वाईट नीती हाय, अशी वाईट नीती हाय या हराम खोराची, अशी वाईट नीती हाय या हराम खोराची, साधी नका तुम्ही समजू अवलत बाराची, साधी नका तुम्ही समजू अवलत बाराची. कीबोर्ड एफ ला लावा, हा एफ ला फक्त कीबोर्ड लावा, बाकी सगळ्यांचा बंद राहू द्या. हा बघाशी फरमाईश आली आहे मित्रांनो. यावर्षीच मी मुंबई रंगमंचावरती जे टायटल सॉन्ग अजून माझं आपण सर्वांनी यावर्षी व्हायरल केलं ते या ठिकाणी एका मोकळ्यात ठेवतोय. एक गाण्याची फरमाईश आहे ती या ठिकाणी ठेवतोय आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय. म्हणून तू मला अंगुराचा मी लाकडी भुसागा, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू मला अंगुराचा मी लाकडी भुसागा, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तरी पैज लावतो सखे सभा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे सभा तुला पाहतो सखे. आता वरती दिवा लावा, एक शेवटची फरमाईश घेऊया आणि या ठिकाणी वारी सांगता करूया. बघा मित्रांनो, या वर्षीचा सुमन मोहन सोबतच गायलेला गण 5 जुलैला हेच आमचे आयोजक होते सुनील दादा गावल, आमचे युट्यूबर्स. त्यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा मित्रांनो मी गण गायला होता, तो घेतोय बघा कसा तो. अहो या धरणीवर शेतकरी मग धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, मुखी घेऊन नाम
तुझे काम कराया कृपेची धर छाया बाप तू गजराया 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 ओ या धरणी वर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या धरणी वर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या संपूर्ण भामटे परिवाराचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. या आझाद कलाकाराला छोटीशी सेवेची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे सुरेंद्रराव ढावल असतील आणि संपूर्ण हे भामटे परिवार असेल यांच्या ठिकाणी आभार मानतो. माझ्या रसिक राजा आज एवढ्या पावसातून वेळात वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तुमचे देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी अगदी त्यांच्या दुसऱ्या फेरीला मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना पण एक माझं सांगणं आहे बुवा हा 2 तासाचा तुमचा जो माझा खेळ आहे बुवा जे काही चांगलं माझ्या मुखातून आलं असेल ते तुम्ही पदरात घ्या जे काही वाईट असेल बुवा ते सोडून द्या अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो बुवा आणि आपल्या दोघांचे कार्यक्रम आपली ही जोडी इथून पुढे अशी सतत टिकून राहू दे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मित्रांनो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजची माझी सेवा आजचा हा माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.